यवतमाळमध्ये रखडलेल्या मानधनाच्या मागणीसाठी आशा वर्कर्सचे धडक आंदोलन तीव्र झाले आहे। जिल्ह्यातील सुमारे 150 ते 200 आशा वर्कर्स गेल्या 7 ते 8 दिवसांपासून जिल्हा परिषद गेट समोर ठिय्या आंदोलन करत आहेत। कोरोना काळातील थकीत मानधन तसेच 2025 मधील 4 महिन्यांचे प्रलंबित मानधन तातडीने देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। यासोबतच 4G मोबाईलऐवजी 5G मोबाईल देण्याचीही मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। ते आम्हाला अजूनपर्यंत केंद्राची वाढ मिळाली नाही आहे। माझं एकच आहे सरकारला सांगणं की जे माझी केंद्राची आशाला वाढ मिळाली आहे ते केंद्रानं आमच्या आशाला वाढ देण्यात यावी आणि जे आम्ही काम करतो पंतप्रधान मातृत्व वंदन योजना आणि आम्हाला ऑनलाईन कामाची सक्ती त्या कामाच्या सक्तीवर आम्हाला ऑनलाईन कामाचं ट्रेनिंग 5Gचा मोबाईल देण्यात यावा आणि पूर्ण आमच्या आशाला पूर्ण जसं समजत नाही आता खेड्यातली आशा आहे तिलासुद्धा चांगल्या याच्यातनी शिकवावं कारण की आम्हाला मोबाईल म्हणजे समजत नाही आणि त्याच्यामध्ये कोविड काळात ज्या माझ्या आशांनी काम केलं त्या आशाला फक्त एकच महिना 1,000 रुपये ग्रामपंचायतीने दिला त्याचासुद्धा निधी माझ्या आशाला त्वरित देण्यात यावा। आमचं थकीत मानधन 4 महिन्याचं तुरंत आमच्या खात्यात टाकण्यात यावं आणि कोविड काळातली जी आमची शिल्लक रक्कम आहे ते सुद्धा आमच्या खात्यात तुरंत टाकण्यात यावी आणि जे आम्ही 2 वर्षापासून जो आम्ही सर्वे केलेला आहे त्याचा एकही रुपयाचा मोबदला आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाही ते सुद्धा त्वरित आमच्या खात्यात टाकण्यात यावं। आमचं 8 दिवस झाले आंदोलन चालू आहे आणि आमच्या मुख्य मागण्या आहे आम्हाला वेतनचिठ्ठी मिळावी आणि आम्हाला सन्मानजनक वागणूक मिळावी आणि आम्हाला 5G मोबाईल देण्यात यावा ऑनलाईन कामासाठी आणि आमचे कोरोना काळातले जे थकीत मानधन आहे ते मिळण्यात यावं।